नमस्कार मंडळी. कोणाला पातळ पोळ्या, पांढऱ्या शुभ्र आणि मऊसूत पोळ्या येत नाहीत, तर त्यासाठी मी अगदी टिप्ससहित तुम्हाला अगदी लुसलुशीत, पांढऱ्या शुभ्र आणि अगदी पातळ अशा पोळ्या कशा करायच्या आहेत ते बघणार आहोत आपण आज इथे. तर करायला खरंच खूप सोप्या आहेत. स्टेप बाय स्टेप जर व्यवस्थित तुम्ही पीठ मळण्यापासून जर केलं ना, तर तुम्हालाही करायला सोप्या जातील आणि तुमच्या पोळ्यासुद्धा खूप छान येतील. कुठलेही गहू असू द्या, पोळ्या छानच येतील. अशा पद्धतीने आपण केलेल्या आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, अगोदर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपल्या आकारानं तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं पीठ घ्यायचं आहे. तर चांगला मोठा बाऊल मी पीठ घेतलेलं आहे. त्यात काय करायचं, थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ यासाठी घालायचं आहे कारण मीठ घातल्याने काय होते, पोळी चांगली टम्म फुगते आणि नरमसुद्धा येते आणि चवीला पण छान लागते. तर काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. तर पाणी एकदम पिठामध्ये घालायचं नाही आणि एकदम पीठ दाबूनही नाही घ्यायचं आहे. तर आपल्याला अगदी व्यवस्थित पीठ मळताना काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हाताच्या सहाय्याने मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर थोडंसं जास्त कडक झालं तर आपल्याला पाणी घालून थोडंसं मऊ करून घेता येईल. तर पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा गोळा मळून घेते आणि एकसारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ मळलं जाईल ना, तितकी तुमची पोळी छान येईल. तर त्यासाठी फक्त काय करायचं, पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला आकारानेच घालायचं आहे. जास्त पातळ नको. पातळ जर झाली तर एकतर पोळी गोलही येणार नाही आणि फुगणारसुद्धा नाही. अगदी पातळ म्हणजे आपल्या कडक झाल्यासारख्या पोळ्या होतात. म्हणून काय करायचं, पीठ मळताना शक्यतो अगदी व्यवस्थितपणेच मळायचं आहे. ताटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण पिठाचा गोळा जो आहे तो अगदी व्यवस्थित फिरून घ्यायचा. म्हणजे काय होईल, तुमचं पीठ जे ताटाला लागलेलं आहे ते पूर्णपणे निघल्या जाईल. तर व्यवस्थित इथे पिठाच्या गोळ्याला मी पाणी लावून घेतले आणि थोडंसं मळून घ्यायचे. परत चांगलं 2 मिनटं मळून घ्यायचे. नंतर आपल्याला पूर्ण पिठाचा गोळा ज्यावेळेस तयार होतो ना, त्यास थोडंसं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल हाताला लावून पिठाचा गोळा परत एकदा मळून घेते मी. मळून झाल्यानंतर आता काय करायचं आहे, थोडंसं तेल परत घ्यायचं आहे आणि तेल लावून आपल्याला पिठाला 2 मिनटासाठी किंवा 5 मिनटासाठी, याच्यावर आपल्याला पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. नाहीतर काय होईल, आपण जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर थोड्याशा काळपटपणा पोळ्यांना येतो. तर 4 ते 5 मिनटाच्या नंतर आपल्याला पीठ ठेवायचं नाही आहे. तर आपल्याला ज्या आकाराच्या पोळ्या करायच्या असतील त्या आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि मी तिथे काय केलं आहे, पाट असेल तुमच्याकडे लाटायला किंवा पोळी पाट असेल तो घ्यायचा आहे. जितका आपल्याला पोळीचा आकार करता येईल तितका आकाराची पोळी करायची असेल तितकंच गोळा घ्यायचा आहे. त्याला पीठ लावून घ्यायचं आहे, थोडंसं कोरडं पीठ लावल्यानंतर काय करायचं, पुरी एवढ्या आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पुरी जेवढी करतो ना आपण नॉर्मल, तेवढंच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर काय करायचं, त्याला तेल लावून घ्यायचं पूर्ण गोल पुरीला आणि त्यावरती कोरडं पीठ टाकायचं. परत फोल्ड करून घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावायचं, परत कोरडं पीठ टाकायचं आहे, परत फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हाताच्या बोटाच्या सहाय्याने हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे. आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला अगदी गोल तर आकाराची पोळी येणार नाही आहे. आकाराचं करायचं काय, आपल्याला पोळी अगदी मऊसूत आणि पांढरी शुभ्र आली पाहिजे, हे पाहिजे आपल्याला. तर इथे पोळी मी लाटून घेतली. शक्यतो गोल आकारच करते पोळीचा, येईलसुद्धा गोल आकार, असं काही नाही की गोल आकार येणार नाही, गोल आकारसुद्धा येतो आहे. तर हलक्या हलक्या हाताने मी लाटून घेतली आणि पोळी आपली लाटून झालेली आहे. तर अगदी पातळ पोळी झालेली आहे. तर पोळी लाटून झाल्यानंतर आपण तवा तापायला ठेवलेला होता. तर त्यावरती आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे. ज्या बाजूने आपण लाटून घेतली ना, त्या बाजूने वरचा भाग खाली टाकायचा आहे आणि नंतर खालचा भाग उलटा करून घ्यायचा आहे. नंतर थोडीशी गरम झाली की नंतर उलट करून घ्यायची. एकदा किंवा दोनदा उलट सुलट करून घेतली की थोडी दुसऱ्या बाजूने भाजू द्यायची व्यवस्थित आणि नंतर काय करायची, आपल्याला थोडीशी उलटी करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चांगली फुगायला लागलेली आहे आणि आपण पुडाची पोळी केलेली आहे. त्यामुळे काय होतं, पुडाची पोळी काही एकदम पटकन बाहेर जर फुगताना जे असतं ना, त्याचे काठ लगेच बाहेर निघतात, म्हणजे पापुद्रे निघतात. तर आता आपण उलटी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत आणि टम्म फुगलेली इथे पोळी झालेली आहे. तर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेलसुद्धा तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला जर वाटलं टिफिनमध्ये पोळ्या द्यायच्यात, जास्त तेल लावायचं नाही. नाहीतर काय होतं, थोडासा काळसरपणाचा रंग येतो पोळीला. म्हणून तेल जर थोडंसं नाही लावलं तरीही चालेल. पोळ्या मऊसूत होतील तुमच्या, कारण आपण पुडाची पोळी केलेली आहे आणि पीठ जे मळलेलं आहे त्यात थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. तर आपली पहिली पोळी झाली. दुसरीसुद्धा पोळी मी तशाच प्रकारे भाजून घेते. तुम्ही बघू शकता अगदी पातळ, म्हणजे खूप पातळ केलेल्या पोळ्या आहेत आणि लुसलुशीतसुद्धा आहेत. तर अगदी टम्म फुगतात आणि मस्त लुसलुशीत होतात. जास्त तेल लावायचीही गरज पडत नाही आपल्याला. तर अगदी पांढऱ्या शुभ्र आणि लुसलुशीत पोळ्या होतात. मी तुम्हाला सांगितलं आहे, टिफिनमध्ये जर द्यायचं असेल तर तेल जास्त लावायचं नाही, नाहीतर काय होतात, पोळ्या आपल्या काळपट पडल्यासारख्या होतात. तिसरीसुद्धा पोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे भाजून, अगदी तशाच प्रकारे झालेली आहे. म्हणजे लुसलुशीत पोळ्या होतात. तुम्ही कशाही करायला घ्या,
पीठ व्यवस्थित मळलं ना आणि लाटली आपली पातळ लाटायची, फक्त पातळ जितकी पोळी लाटाल तितकी अगदी लुसलुशीत येईल. थोडीशी जाडसर जर झाली तर ती पोळी कडक होते. त्यामुळे काय करायचं, लाटताना थोडीशी पातळच पोळी लाटायची, म्हणजे ती पोळी अगदी लुसलुशीत येईल तुमची. तर अशाच प्रकारे तुम्ही इथे बघू शकता, बऱ्याच पोळ्या मी तुम्हाला करून दाखवल्या आहेत. अगदी लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्रसुद्धा झाल्यात. व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे पोळ्या तुमच्यासुद्धा व्यवस्थित होतील. तर इथे तुम्हाला मी प्रत्येक पोळी दाखवते, अगदी पांढऱ्या शुभ्र आणि दिवसभरसुद्धा तुमच्या नरम राहतील. पोळ्या ज्या आहेत ना अगदी नरम राहतील. मी सांगते तुम्हाला, जाड पोळी केली ना तेव्हा काय होतं, जाड पोळीला कडकपणा येतो, नंतर पातळ पोळीला अजिबात कडकपणा येत नाही. मस्त मऊसूत आणि लुसलुशीत पोळ्या होतात. सगळेजण एक पोळी शिल्लकच खातील, पोळी आवडेल म्हणून. तर अशा पोळ्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला हातात घेऊन दाखवते मी, अगदी लुसलुशीत. आणि कुठलीही पोळी घ्या, अगदी पातळ हे आहे आणि आपले पापुद्रे जे आहेत आतमधले, म्हणजे लेयर जे आहेत पोळ्यांच्या, अगदी निघतात. जशा लागतील तुम्हाला तशा निघतात. आणि हो, कोणीही करायला घ्या, आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे, थोडंसं पीठ लावून घ्यायचं, तेल लावून घ्यायचं आणि अलगद हाताने लाटायची आहे. तर अगदी मस्त लुसलुशीत दिवसभर टिफिनमध्ये सुद्धा तुमच्या पोळ्या अगदी लुसलुशीत आणि नरम राहतील. मी तुम्हाला ही पोळी तोडूनसुद्धा दाखवलेली, अगदी लुसलुशीत झालेली आहे. तर अगदी लुसलुशीत आणि सोप्या पद्धतीने केलेल्या आपण पोळ्या आहेत ह्या. तर तुम्ही कुठल्याही गव्हाच्या ह्या पोळ्या करू शकता अशा प्रकारे. असं काही नाही की हा गहू छान आहे, तो गहू छान आहे, अजिबात नाही. फक्त तुमचं पीठ जे आहे ते बारीक असलं पाहिजे. आणि पीठ मळताना मी तुम्हाला सांगितलं, जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. जास्त घट्ट जर केलं तर अगदी कडक पोळी लवकर होते, आणि जास्त पातळ जर केलं तीसुद्धा पोळी काळपट पडते आणि वाकडी तिकडी लाटायला येते, आणि मग काय होतं, एकसारखी पोळी लाटल्या जात नाही. त्यामुळे शक्यतोवर मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला हाताने सुद्धा दाबून दाखवते, अगदी मऊसूत आणि नरम झालेलं आहे. तुम्ही याला रुमाली रोटी जरी म्हटलं तरीही चालेल. अगदी तशाच पद्धतीच्या तुमच्या पोळ्या म्हणजे आपल्या पोळ्या झालेल्या आहे. तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या आणि मऊसूत तुम्हाला पोळ्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.